अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारण्यात येतो की ताई, स्वामींना रोज नैवेद्य दाखवावा का? किंवा बघा, स्वामींना नैवेद्य दाखवायचा तर मग रोज नैवेद्यामध्ये काय दाखवायचं, स्वामींना कोणता नैवेद्य दाखवावा, कसा दाखवावा, त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. बघा, आपण सगळे स्वामी भक्त, स्वामींना आपण सर्वस्व मानतो आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आपले स्वामी आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य आहेत. कोणी त्यांना आजोबा मानतं, कोणी बघा आपलं काहीतरी नातं, कोणी माऊली, कोणी माय बाप, आपल्या आपल्या परीने आपण त्यांना काहीतरी नातं दिलेलं आहे. ते आपल्या कुटुंबातला एक भाग आपण त्यांना समजतो. अर्थात आपण कोण समजणारे, सर्व काही त्यांच्याचमुळे आपण आहोत, त्यात काही शंका नाही. पण बघा, स्वामींना रोज नैवेद्य दाखवावा, त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. बघा, तुम्ही काही खाता, आता बघा जर तुम्ही जॉबवर जात असाल तर अर्थात तुम्ही तिथे तुमचा टिफिन वगैरे खाणार, तर तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकत नाही. पण बघा, तुम्ही जेव्हा घरी असता किंवा गृहिणींना मी सांगेल, महिलांना, की तुम्ही रोज 2 टाईम जेव्हा तुम्ही जेवताना त्याच्या अगोदर तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो. आता नैवेद्य काय दाखवायचा? नैवेद्य तुम्ही जे काही बनवता तुमच्या घरामध्ये, जी कोणती भाजी पोळी असेल किंवा काही तुम्ही बनवलं असेल, अगदी खिचडी भात जरी तुम्ही बनवला असेल तरी तो स्वामींना आधी तुम्ही दाखवायचा आहे. फक्त मांसाहार सोडून तुम्ही जे काही बनवणार ते तुम्ही तुमच्या जेवणाच्या अगोदर तो नैवेद्य छानपैकी ताटामध्ये भरून 2 माणसांना पुरेल असा ताटामध्ये तो नैवेद्य भरायचा आणि तो तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे. स्वामींपुढे तुमच्या जेवणाच्या अगोदर तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि कमीत कमी तुम्हाला तो नैवेद्य 10 मिनटं तरी स्वामींपुढे ठेवायचा आहे. आता जेव्हा खूप घाई गडबड असेल किंवा वेळ नसेल तेव्हा ठीक आहे, तुम्ही 2-4 मिनटात सुद्धा ठेवू शकता. पण रोज प्रयत्न करावा की 10 मिनटं तरी तो नैवेद्य 10 ते 15 मिनटं स्वामींपुढे ठेवला पाहिजे. कारण की बघा, आपण जेव्हा स्वामींना नैवेद्य दाखवतो, आता स्वामींना काही नैवेद्यामध्ये रोजच पंचपक्वान्न दाखवायची गरज नाही किंवा स्वामींना मग पुरणपोळीच आवडते मग फक्त तोच नैवेद्य दाखवायचा, असं काहीच नाही. हे खूप मोठे गैरसमज आहेत की स्वामींना फक्त हाच नैवेद्य दाखवावा, हा दाखवू नये, असं अजिबात नाही. बघा, तुमच्या घरामध्ये जे काही बनतं, तुम्ही रोज जेवणात जे काही बनवता, जी भाजी असेल, पोळी असेल, जे काही तुम्ही बनवत असाल रोज सकाळ संध्याकाळ, ते तुम्हाला जेवणाच्या आधी तुम्हाला स्वामींपुढे तो नैवेद्य दाखवायचा असतो. त्याने काय होतं माहिती आहे का? एक तर स्वामींना आपण सर्वस्व मानतो, म्हणजे अर्थात काय की स्वामींना सुद्धा भूक लागली असेल हा आपल्या मनाचा समज असतो आणि त्यामागे एक आपली भक्ती असते, एक श्रद्धा असते, स्वामींवरचं प्रेम असतं. ही एक गोष्ट आहे. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण जेव्हा स्वामींना रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतो ना, तेव्हा स्वामींची कृपादृष्टी त्या अन्नावर पडत असते आणि त्या अन्नावर जरी काही वाईट संस्कार झालेले असतील, जसं की स्वयंपाक करताना आपण काही वाईट विचार केलेले असतील, ते त्या अन्नामध्ये उतरत असतात. जरी काही वाईट त्या अन्नावर संस्कार पडलेले असतील तरी स्वामींच्या कृपादृष्टीमुळे तो एक प्रसाद बनतो. आणि लक्षात घ्या, आपण जेव्हा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना अशा प्रकारे नैवेद्य दाखवतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही. तुम्ही करून बघा. आपण बघा, बरेच जण करत आहेत, बरेच जण स्वामींना दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवतात, सकाळ संध्याकाळ. पण ज्यांना ही गोष्ट माहीत नाही त्यांनी नक्की स्वामींना अशा प्रकारे नैवेद्य दाखवायला सुरुवात करा. अगदी तुमच्या घरामध्ये जे काही बनतं, भाजी पोळी दुसरं काही असेल, तुम्ही चटणी भाकर जरी खाणार असाल ना तरी ते आधी स्वामींना दाखवा. नंतर तुम्ही तेच ताट घेऊन स्वतः ग्रहण करा. तुमच्या घरातल्यांना त्यातला थोडा थोडा प्रसाद तुम्ही द्या. तो स्वामींचा एक आपल्यासाठी प्रसाद असतो, स्वामींचा आशीर्वाद असतो. त्याचबरोबर स्वामींची कृपादृष्टी त्याच्यावर पडते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये धनधान्य हे भरभरून वाहत असतं. आपल्याला कधीही पैशांची अडचण भासत नाही. आपल्या घरामध्ये कधीही धान्यांची कमी पडत नाही. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल. कारण आपण 2 वेळेचं जे जेवण आपण जे काही जेवतो आहे ना, ते फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे, म्हणून आपण 2 टाईम सुखात जेवण करत आहोत.
बरेच जण असे आहेत की त्यांना एक वेळचं जेवणसुद्धा महाग आहे, त्यांना एक वेळचं जेवणसुद्धा नीट मिळत नाही. आपण खूप नशीबवान आहोत की स्वामींच्या कृपेमुळे आपण रोज 2 वेळचं जेवण करू शकतो, सुखात आपण ते खाऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या की त्यांनीच आपल्याला ते सगळं दिलेलं आहे. आणि स्वामींना नैवेद्य दाखवायला विसरू नका, कारण की ती जी काही कृपा आहे ती सगळी स्वामींची आहे. त्यांच्या कृपेमुळे आपण रोज 2 टाईम खाऊ शकतो, त्यांच्या कृपेमुळे आपण रोज 2 टाईम सुखाने जेवू शकतो. लक्षात घ्या, ते पण पोट भरून. म्हणून स्वामींनी जर आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे ना, तर स्वामींना नैवेद्य दाखवायला विसरू नका. नक्की दाखवा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणारच नाही. पण त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद त्या नैवेद्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो. तो प्रसाद आपण सगळेजण ग्रहण करतो आणि तो एक स्वामींचा आशीर्वाद आपल्याला असतो. म्हणून ही गोष्ट नक्की करा. आता महिलांनी मासिक धर्मामध्ये अर्थात तुम्हाला नैवेद्य दाखवायचं नाही आहे, पण इतर वेळेस तुम्हाला रोज न चुकता 2ही टाईम तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. जर एखाद्या म्हणजे सकाळी जमत नसेल किंवा रात्री मला जमतं ताई, किंवा रात्री जमत नसेल सकाळी जमतं, तुम्हाला ज्या वेळेस जमतं त्यावेळेस तुम्ही दाखवा, पण रोज नैवेद्य दाखवायला विसरू नका. नैवेद्य दाखवताना ताटामध्ये नैवेद्य व्यवस्थित भरून घ्यायचा. 1-2 माणसांना पुरेल एवढा नैवेद्य ताटामध्ये भरून घ्यायचा आणि स्वामींपुढे ठेवताना त्या ताटाच्या खाली पाण्याने आधी चौकोन काढायचा, भरीव, आणि त्यावर तुम्हाला ते ताट ठेवायचं आहे नैवेद्याचं. त्याच्यानंतर पाण्याने ताटाभोवती पाणी फिरवायचं 3 वेळेस पाणी फिरवताना गायत्री मंत्र म्हणायचा. आणि नंतर तुम्हाला आणि नैवेद्यावर तुळशीपत्र पण तुम्हाला ठेवायचं आहे. तुळशीपत्र ठेवायला विसरू नका. एखाद्या विसरला नाही, आठवण झाली तर ठीक आहे, पण तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवायला विसरू नका. तर अशा पण तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नैवेद्य कसा दाखवावा यावर मी सेपरेट व्हिडिओ लवकरच बनवेल, पण नैवेद्य दाखवायला विसरू नका. बघा, नैवेद्य दाखवताना तुम्ही त्याच्यामध्ये पाणी फिरवत आहात की नाही, किंवा या सगळ्या गोष्टी करत आहात की नाही, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं श्रद्धेने, तुम्ही किती श्रद्धेने स्वामींना नैवेद्य दाखवतात, तुमचं स्वामींवरचं प्रेम त्याने दिसून येतं की स्वामींना पण भूक लागली असेल, स्वामींना पण आता जेवायचं आहे आणि स्वामी जेवले की आपण जेवू, ही त्यामागची भावना असते. एक आपल्या भक्तांची साधी बोळी भक्ती आहे आणि स्वामींना अशीच भक्ती आवडते. तुम्ही नका जास्त मंत्र स्तोत्र बोलू, नका काही नियम पाळू, पण तुमची भक्ती जर खरी असेल, तुमची स्वामींवर पूर्ण श्रद्धा असेल ना, तर तुमची सेवा स्वामी स्वीकारतातच. तर चला, ही एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.